श्री धुंडीराज गणेश मंडळाच्या भक्त आलेले आहेत, तर त्या वहिनीला आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारू। तर वहिनी, नाव काय तुमचं? जयश्री कुहिरे। नाव काय म्हणलं? जयश्री कुहिरे। बरं, या धुंडीराज गणेश मंडळाबद्दल तुम्ही काय सांगाल? धुंडीराज गणेश मंडळाबद्दल सांगायचं झालं तर निजामकालीनपासून हा गणपती स्थापन केलेला आहे। याला जवळपास 124 वर्ष पूर्ण राहिले आहेत आणि या गणपतीचा परवाना काढण्यासाठी आपल्या माजलगाव शहरातील बरेच लोक, प्रतिष्ठित लोक आहेत, ते निजामाकडे गेले होते परवाना काढण्यासाठी। त्यांना हैदराबाद संस्थांमध्ये जावं लागलं होतं, तेव्हा तिथे त्यांना जाण्यासाठी घोड्याचा वापर केला आणि घोड्यावर जायला त्यांना 3 दिवस लागले होते। त्या 3 दिवसामध्ये 10 दिवसाचा जो गणपती असतो ते 3 दिवस निघून गेल्यामुळे पुढचे 5 दिवस या गणपतीची स्थापना करण्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आता पाहतात किती उत्साहामध्ये या गणपतीची मिरवणूक निघालेली आहे विसर्जनाची। आणि सर्व माजलगावकरांसाठी हे अतिशय मानाचं आणि भावनेचं ज्या गणपतीशी जुळलेलं आहे, तर अतिशय प्रतिष्ठित दैवत आहे, जेणेकरून या 5 दिवसामध्ये सर्व माजलगावकर अतिशय आनंदात, हर्ष उल्हासामध्ये त्याच्या दर्शनासाठी येतात। असं म्हणतात हा गणपती नवसाला पावतो आणि खरंच आहे की हा गणपती नवसाला पावतो, कारण मी स्वतः हे अनुभवलेलं आहे। कुणी म्हणतं अंधश्रद्धा आहे वगैरे आहे, पण नाही, श्रद्धेने जर आपण कुठलंही काम केलं तर ते सत्यामध्ये उतरत असतं। हे याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्री धुंडीराज टेंबे गणपती। धन्यवाद। वहिनीनं सांगितलं की हा गणपती नवसाला पावतो, वहिनीला ही अनुभव आलेला आहे। वहिनी, आमच्या दर्शकाला सांगू शकाल का की गणपतीची तुम्हाला काय प्रचिती आलेली आहे किंवा काय अनुभव आलेला आहे? माझ्या बहिणीचा मुलगा होता, तो जवळपास 13.5 ग्रामचा झाला होता आणि चतुर्थच्या दिवशी त्याचा जन्म होता। तर सगळे खूप घाबरले होते की आता याचं काही म्हणजे वाचणं शक्य आहे का नाही म्हणून, पण आणि नेमकं गणपती बसल्यामुळे मी गणपतीला बोलले नवस की हे धुंडीराज महाराजा, माझ्या बहिणीच्या मुलाचं सर्व व्यवस्थित होऊ दे, त्याचं वजन चांगलं वाढू दे, पैशाचं काही नाही, पण तुझी श्रद्धा, तुझ्याकडे जे मागणं मागितलं ते पूर्ण होऊ दे। आणि खरंच तो आज मुलगा 13 वर्षाचा आहे सर, सांगायला आनंद वाटतो आणि अतिशय हुशार आहे। तर गणपतीचंच वरदान समजते मी त्याच्यासाठी।